जय जय रामकृष्ण हरी। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। श्री संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी। भागलिया मोज वाहतील कडीये, भागलिया मोज वाहतील कडीये, त्यांची आने जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी। तुका म्हणे शेष शेवीन आवडी, तुका म्हणे शेष शेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा। संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी। श्री संताची या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत हरी। विश्रांती पावरो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, मस्तक माझा पायावरी आवार करी। संतांच्या जय गावी केला वास, त्याशी नसा उदास बोलू दे मला थोडं। संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी। शांत बस, थोडस शांत, स्वर बंद करा आणि शांत बसा, बोलू नका।
कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संतपर प्रकरणातील अभंग असून जवळजवळ भजनी मंडळाच्या पाठातला ऐकणाऱ्याच्या बी पाठांतरातला सगळ्याच्या पाठांतरातला असणारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा सरळपंथी संतपर प्रकरणातील अभंग असून तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतच कसं जीवाचं हित करू शकतात याचं चकारात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग एवढा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या 80 मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून महाराष्ट्रातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र ही रामगावच की ही रामगव्हाण नावाची ही पवित्र भूमी आणि रामगव्हाण खुर्द नावाच्या पवित्र भूमीचं भाग्य मानायचं की या भूमीमध्ये हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचे आवडते आणि नामवंत गायक अलीकडं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आपल्या सर्वांचे परममित्र किशोरजी महाराज दिवटे गुरुजींच्या या गावामध्ये त्यांचं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये आपण ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात किमनिमित्त उपस्थित आहात आपल्याला सर्वांना त्या गोष्टीची कल्पना आहे की आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आणि वारकरी संप्रदायामध्ये वैभवशाली परमार्थ ज्यांनी जोपासला ते हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु वैकुंठवासी सर्वांचे आदरणीय की ज्यांनी परमार्थ पताला हा भाग लावला हरिभक्तीपरायण साहेबराव महाराज कोठाळकर दादांच्या 6व्या मला वाटतं ह्या मासिकाच्या सहावत नसलीस मला 6व्या मासिकाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे माझा योग चांगला की आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि किशोर महाराज दिवटे त्यांचं आपल्या सगळ्यावर असणारं प्रेम त्या प्रेमाची पावती म्हणून खरं म्हणजे सेवेचा योग आज माझ्या वाट्याला आहे आज मी उभा राहून कीर्तन करावं असं काही वेगळं नाही तर नाही म्हणलं तरी 100 कीर्तनकार उपस्थित आहेत किती कीर्तनकार आहेत जवळजवळ 100 कीर्तनकार आहेत आणि माझ्यापेक्षा चांगली तयारीची सगळ्यात लहान कीर्तनकारच मी असेल म्हणजे वयानं बिन सगळ्या गोष्टीनं इथं सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आवर्जून उपस्थित आहेत या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत आज दिवटे गुरुजींनी गोशाळेचं उद्घाटन आणि गोशाळेचं उद्घाटन करून साहेबराव महाराज कोठाळकर दादांचं हे 6वं मासिक की प्रत्येकाने एक मासिक करण्याचा त्यांचा तो संकल्प आणि त्यातलं हे मासिक मला वाटतं आपल्या दिवटे गुरुजीकडे आलं आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन असं केलंय की असं वाटत नाही आता ही रामगाव नाही असं वाटायला आळंदीतली कार्तिकी वारी चालू वाटायला लागले की नाही सांगा बरं म्हणजे आता उद्धव बापूच्या कार्यक्रमाच्या नंतर हेच कार्यक्रम गाजणार म्हणा की आता बरोबर आहे की नाही सांगा म्हणजे वाजविणं बी तसंच आणि गाणारे मंडळी तसेच ऐकणारे तर काय आता ऐकणारे माणसेत म्हणायची काही गरजच नाही सगळी महाराजच आहेत ऐकायला लागलात का नाही सगळे कीर्तनकार आणि इथं ज्येष्ठ कीर्तनकार उपस्थित आहेत इथं तरुण कीर्तनकार उपस्थित आहेत इथं अभ्यासू ज्ञानी गुणी सगळ्या अंगानं कीर्तनकार गायक वादक मंडळी उपस्थित आहेत या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आता थोडी जशी जमेल अशी वेळीवाकडी सेवा आपल्याला या ठिकाणी करायची आता हे ते थोडंसं चालूच राहणार गोंधळ गोष्टी पण थोडंसं जरी थोडं सांगणारे बी सगळेच आहेत पण थोडं माझं बी थोडं ऐकलं तर बरं होईन असं मला वाटतं वगैरे थोडंसं लक्ष देऊन ऐकलं तर बरोबर आहे का नाही का एकमेकाच्या कानात बोलण्यापेक्षा हाय माहितीच आहे तुम्हाला पण तरी बी ऐकलं तर पुण्य मिळतंय की थोडं काय बिघडायला लागलं थोडंच असं काही विढवलं चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सरळपंथी संतपर प्रकरणातील असून तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतच कसं जीवाचं हित करू शकतात याचं चिंतन करतात कसं आहे या जगात आपलं खरं हित कशात आहे
ही संत जर सोडले तर जगात कोणाला माहित नाही. कोणी बी असू द्या महाराज, आपल्या घरचे दारचे असू द्या, पाहुणे रावळे असू द्या, मित्र असू द्या, एवं हित नाही थावे जननी जनका, हित नाही थावे जननी जनका, दाविला लौकी चारुती चारुती, दाविला लौकी का चारुती चारुती, नाही ठावे जननी जनका. जननीला आपलं हित माहित नाही, जनकालाही आपलं हित माहित नाही. आपलं खरं हित कशात आहे हे कुणाला माहिती? हे फक्त संतांना माहिती. संत जर सोडले तर आपलं हित कुणाला माहित नाही. महाराज मायबापाला माहित नाही, अजिबात नाही. मग मायबाप सांभाळत नाही का? सांभाळतील. कोण म्हणतं सांभाळत नाही? खाऊन पिऊन दष्टपुष्ट करायचं, चांगली तब्येत बनवायची. कशाला? हरिपाठाला कीर्तनाला का? नाही. आज सरळ माणसं म्हणते पोरग हाताखाली होती दाखवतो तुला, बरोबर का नाही? म्हणजे भावकीच्या अंगावर सोडायला म्हणा की थोडक्यात. तो कोबरायचे शब्द माया बापे बापे सांभाळीती आणि लोभा कारणे पाळीती. माय बाप सांभाळतेत, पण काहीतरी काय असल्याशिवाय, लोभ असल्याशिवाय मायबाप सांभाळीत नाही. नक्की मायबाप सांभाळतेत, पण खरं हित कशात आहे ही त्या मायबापाला माहित नाही. माय बापे पिंड माया, पण जन्म मरण जाया संत संग. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडविण्याचं काम जर कोण असेल करत असेल तर ती फक्त संत करतात. दादा या जगात बाकीच्याला कोणाला आपलं हित कशात ते माहित नाही. जीवाचं ओरिजिनल हित कुणाला माहिती? संतांना. कुणाला माहिती? संतांना. संतांना कस काय माहिती? त्याचं कारण आहे. शोधून आले संत Oh
एकच आहे, जगाचं हित संतांना माहिती. कुणाला माहिती? संतांना. शोधोनिया आले संत आणि हिताहित जगाचे, जगाचं हित संतांना माहिती. कसं असते शास्त्री? धंदा कोणता बी करा, धंदा छोटा करा मोठा करा, लहान मोठा कुठला बी धंदा करा बाबा, धंद्यात पोटाला पोटभर खायचं असले तर धंद्यातला सगळ्यात महत्वाचा आटम आहे, तिचं नाव आहे इमानदारी. काय महत्वाची? इमानदारी. कुठला बी धंदा असू द्या, छोटा असू मोठा असू लहान कसला बी, इमानदारीवाल्याचा धंदा. बैमानीवाल्याचा धंदा लय दिवस बापू टिकत नाही. त्याच्यात काय महत्वाची? इमानदारी. आणि नुसत्या इमानदारीवर कामं होत नाहीत. इमानदारीच्या जॉईंट खात्यामध्ये धंदा करायचा आहे म्हणल्यावर त्याला भांडवलाची गरज आहे. कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? भांडवलाची दादा गरज आहे की गरज नाही? कसं सांगा. काय होतंय राजेंद्र बाबा, भांडवल नसलं की होलसेलवाले किरकोळवालेली माल देत नाही. ऐकायला लागलं का? भांडवलाची गरज कशासाठी? होलसेल दुकानदार जे आहेत ती किरकोळवालेली माल देत नाही. हा, भांडवल जर असेल, पैशावाला माणूस आहे म्हणून जर कळालं तर पैशाला म्हणले कोटीवाला दुकानदार बी, आणि ह्या रामगावांचा 1000 रुपयाचा माल न्यायचा, समजा किराणा दुकान आहे, कितीचा माल न्यायचा त्याला? 1000चा. तरी बी ती दुकानात घनसांगवीला गेलं ती कोटी रुपयावाला दुकानदार बी म्हणणार या 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 बसा बसा बसा. का? त्याला माहिती गिराईक नगदीवाले. कसलं गिराईक आहे? नगदीवाले. उदारीवाला आलं की ती मुनी मला सांगते ते बघ ती कंगाला आलं बघ, कंगालाला माल द्यायचा नाही. सांगते का नाही सांगत? धंद्याची पद्धत आहे. 10 रुपयाला वस्तू आणायची आणि 12ला विकायची. काही चुकीचं आहे का त्याच्यात? 10ला आणायचं आणि कितीला विकायचं? 12ला. धंद्याची पद्धत आहे ही. तुकोबारांनी सांगितलेली पद्धत आहे, आपण नाही. तुका म्हणे लाभ पद्धत आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. 10चे किती होत? 12. 10चे किती झाले पाहिजे? 12. आणि नाही 12 झाले तर कमीत कमी 11 ते. बाबा पद्धत कशी? अशीच पद्धत आहे. धंदेवाल्यांनी नीट ऐकायचे. तसे तर 12च लावून धरायचे. किती? 12च धरायचे. 12साठी जीवाचं रान करायचं, काय बी करणं व्हाय ना का. पण लई जवळचं गिरायक आलं तर तुमच्यासाठी 11 चला. हा, पण लईच 38 घसाट्यातलं आलं तर दुकानदारानं कमीत कमी मुदलाला मुदल तरी ठेवायचं. कळायला लागले का माझं बोल? 10चे किती राहत? 10 तरी राहत ना. नाही 1.25 नाही काही 10ला 10. त्याला आमच्याकडे कानाला कान लागावं म्हणतात. काय म्हणतात? कानाला कान लागावं. कमीत कमी 10चे 10 तरी होत ना. बरोबर आहे का नाही? 10चे जर 9 होत असेल डाव एवढ्यात बी हनला का नाही डाव सांगा. मग मुदला मध्ये पडे तोटा आणि आईसा खोटा उदीम. मुदलात बी जर तोटा होत असेल तर तो धंदा काही कामाचा आहे का? काही कामाचा नाही. मुदलाला मुदल तरी राहावा असा धंदा असावा. मुदलाला मुदल तरी राहावा असा धंदा असावा. आता कसं आहे, बरेच माणसं मुदल बी गमवून बसलेली माणसं आहेत का नाही सांगा. तुम्हाला मुदल म्हणजे काय हे सांगतो मी. एकदा ताईट बसा, तुम्हाला ढिल्या अंगाने कळणार नाही. मुदल सांगतो तुम्हाला.
नीट बसा माझ्याकडे बघा इकडे. तुम्ही नका बघू आता, तुम्ही लय जुने कीर्तनकार लय जण पुढं बसलात त्याच्यामुळे मला दडपण यायला लागले. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. तरी दबत नाही म्हणा, माझ्याकडे बघा, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा, लक्षात येऊन द्या. मुदल काय सांगतो तुम्हाला. मुदल म्हणजे आपल्या लोकांना मुदल म्हणजेच माहीत नाही. माझ्याकडे बघितलं तर कळलं तुम्हाला. हवा का, हे आपण माणूस आहोत, ही मुदल आहे. काय आपण कोण आहेत? माणूस आहोत, ही काय मुदल आहे. आणि जर ह्या मुदलानं ठरविलं काय देवाची होईल म्हणत मुदल तरी राहावं, बाकी काही का असना. बरोबर आहे की नाही. विधान लागले हाती, माझ्या लक्ष द्या. उत्तम सार उत्तम गती. आणि या नरदेहानं जर ठरविलं तर देवाची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. महाराज म्हणतात यानं देव होता येत. यानं काय होता येतं? अहो या शरीरानं देव होता येतं. एवढं चांगलं शरीर, एवढं ही मुदल आहे. माझं म्हणणं आहे नाही देव होता आलं, सोडून द्या देव होणं, पण कमीत कमी मुदलाला मुदल तरी राहावा, म्हणजे माणुसकी तरी असावा. नाही तर बरेच माणसं असे आहेत जन्मायोने वाजू वाटाना ही अडचण ही. तुम्ही बी वाजवा सगळ्यांनी मोकळ्या मनानं, म्हणजे एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरदार. हा अशा अशा जमलं. प्रत्येकाला अशा वाजल्या म्हणजे अजून मोसम धरतीत की माणसं धरीत नाहीत का सांगा. हा काय आव सरळ सरळ आहे की जन्मा येऊन काय केले त्वा मुदल गमाविले. आणि पंढरनाथ बुवांनी सांगितलं की आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ धिया खाया पिया सुखसे सोया ना हक्क जमा. म्हणजे थोडक्यात ही आपण आपलं मूळ जे आहे मुदल माणुसकी, ही मुदल गमवून बसलेली माणसे. पण धंद्यात पहिली गोष्ट इमानदारीने, दुसरी गोष्ट भांडवलाला किंमत आहे. बरोबर आहे की नाही. नाही तर मुदल बी गमित असले काय कामाचं आहे. आम्ही हमेशा सांगतो एक नालायक माणूस होतो. कसलं होतं? नालायक होतं. नुसतं नालायक नव्हतं, खानदानी नालायक होतं. ते नुसते नालायक केल्यास बाबा वेगळे असते आणि खानदानी नालायक वेगळे असते. ती नालायकच होतं पण खानदानी नालायक होतं. ह्याचा धंदा एकच होता, ह्याच्या त्याच्याकडून 10-5 रुपये घ्यायचे आणि चलत राहायचं.
चौक सगळ्या गावाकडून पैसे घेतले, कुणाकुणच काही कुणाची माघारी द्यायचेच नाहीत ना. कळालं त्याला घनसांगवीला मोठे शेठजी सावकार येतून पैसे देतात म्हणून त्याच्याकडे ज्यानं तिथे हात जोडले. शेठजी नमस्कार म्हणले. नमस्कार. पुरीचं लग्न आहे आणि 5 लाखाची गरज आहे. किती लाखाची? 5 लाखाची गरज आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, जागेवर बसले बसले 5 लाख देणार. बँक नाही, चेक नाही, ATM नाही, फोन पे नाही, अशी खिशे चाळले की 5 लाख. पण आमचं तुम्हाला काही माहिती का? कशाचं कशाचं? हा, वसुलीचं गणित, व्याजाचं काही माहिती का तुम्हाला? ते म्हणले नाही बोला. सावकार म्हणले 10. कितीनं? 10. कितीनं? 10. पद्धत ही 10. हो पद्धत आहे का ही? पद्धत कशी? 2, 3 बरोबर आहे का नाही? कशी पद्धत आहे तुमच्या इकडं? अण्णा कसं आहे तुमच्याकडं? 2 ह्या काय ही 2 दादा महाराज अधूनमधून देतात काय किंवा बरोबर आहे का नाही? हा, हे 5 वाले आणि 10 वाले ट्रेम्पलवारी काम आहेत. ही 2 वाले खंदानी देणारे किंवा घेणारे असली पाहिजे. लक्षात आलं का नाही? त्याची पद्धत दादा महाराज तुम्हाला सांगतो, तुम्ही मला पुन्हा विचारू नका की तुम्ही देतात का म्हणून. लक्षात आलं का नाही? त्याची पद्धत अशी, जेवढे जास्त पैसे तेवढी टक्केवारी कमी. असंच का? कसं मामा कसं? आणि 5 लाख पाहिजे 2, 50,000 5. पद्धत आहे व्यवहाराची. कैलास भाऊ एक माहिती का तुम्हाला? हा, तीच म्हणायला लागलोय आता. लक्षात आलं का नाही? ती व्यवहाराची पद्धत आहे. हे ना सांगितलं 5 लाख. किती सांगितले अण्णा? 5 लाख. 5 लाख सांगितले. त्यांनी सांगितलं ठीक आहे 5 लाख देतो. कितीनं? 10. दादा कितीनं? 10. आता इकडं बघा, ही नालायक होतं शास्त्रीची पण खानदानी होतं. त्यानं एक पाय पुढं केला, एक पाय मागं केला ना, असं उभा राहिलं. आणि शेठजीकडे बघितलं, सांगितलं शेठजी एकदा बोलल पुन्हा बोलणार नाही, काय जे असेल ती एकदा. म्हणले बोला. 8 न तुमचे मला नको, पण 10ची भाषा मला जमणार नाही. कळलं का? 8 न नकोच, पण 10चे मला जमणार नाही. कितीनं? 9. हां ठीक आहे घ्या म्हणले, काय अडचण नाही. 9 5 लाख दिले. किती लाख? 5 लाख 9 दिले. आणि 5 लाख दिल्याच्या नंतर तिचा हिशोब सुरू झाला. लाखाला 9 किती, 6 महिन्याचे किती, वर्षाचे किती, असा हिशोब कुणाचा? त्या सावकाराचा. तुकाराम सावकाराचा हिशोब चालू झाला की तेवढ्यात तुकाराम महाराज आले. म्हणले जय हरी. म्हणले जय हरी. बरं आहे का? म्हणले बरं आहे बरं आहे बरं आहे बरं आहे, तब्येत वगैरे बरं आहे. सावकारानं सांगितलं तुमच्या आशीर्वादानं लई चांगले. आत्ताच एक जण आलं तर 5 लाख 10 म्हणलं तर 8 बी नको म्हणला आणि 10 बी नको, 9 नेले. महाराज म्हणले चांगली गोष्ट झाली. त्याचं काही लिहून घेतलंस का? म्हणले नाही. त्याचं नाव गाव काय नाही म्हणले. काहीच माहित नाही का? नाही. बघू दे कुणाला दिलेस. नाव बघितलं तुकाराम महाराजांनी हाणून घेतलं. म्हणले हे आमच्या गावचाच आहे की म्हणले. आणि किती रुपये दिलेस? 5 लाख. कसे? 9. आणि कधी देतो म्हणलाय? आता म्हणला वर्षान देतो. मग हिशोब चालू आहे. तुकाराम महाराज म्हणले येड्या, मुदल नाही हाता व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे मुदल नाही हत्ता आणि व्याजे मरावे लेखिता. कशाला उगा मरमर करायला? मुदल तरी आहे का इथं? हा, उगा आपलं लक्ष द्यायला लागलंय का? मुदल नाही पण सेवा मस्त आहे. सेवा मस्त आहे का नाही? धंदा आहे ना आपला, सोडायचा नाही सेवेचा. बरोबर आहे का नाही? मुदल नाही हत्ता, मुदल नाही हातान व्याजे मरावे लेखिता. म्हणजे मुदल बी हाताला येणार नाही. महाराज म्हणतात व्याज लिहून लिहून मेलास तरी हे न कुणाचं आजपर्यंत काय दिलेलं नाही, मुदल दिलेलं नाही. सज्जनो मुद्दा एवढाच आहे की भांडवल नसल्यावर धंद्यात काही मजा आहे का? धंद्यात काही मजा आहे का? भांडवल नसल्यावर काही मजा नाही महाराज. धंद्यात भांडवलाला किंमत आहे.
भांडवल असेल तर त्याला विचारते, नाहीतर मग आता तुम्हाला इथल्या गावाला होलसेल दुकान कुठे या, घनसांगवी, आंबड, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही जर होलसेलमध्ये गेलात, ही होलसेलला गेली, आता येणार आता ते इकडलेच आहेत होलसेलवाले, नगदी रोख गिरायक असेल तर त्याला दादा मान देतात का नाही? देतात. आणि किरकोळ असलं तर, उदारीवर असलं तर वगैरे महाराज पद्धत कशी त्याची, ती किंमत देत नाहीत ती. आणि पैशावाला 1000 रुपयाचं गिरायक असू, या 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 शेटजी बसा बसा बसा, अहो ती माल पाहिजे, दुकान तुमचंच आहे म्हणतात का नाहीत? आणि जर का उदारीवाला आलं की ती सांगते, त्या बाग त्या रामगावांचं कंगाला आलं बघ, कंगालाला माल द्यायचा नाही. म्हणजे होलसेलवाले कंगालाला माल देत नाही. देतील का कंगालाला माल? कंगालाला माल देत नाहीत. इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला जशी होलसेल इथं आहे घनसांगवीला, आंबडला, तशी आम्ही बी किरकोळ विक्रेते. इथं बसलेली ही पहिल्या झपक्यातली जेवढी दिसतात का, ही सगळे किरकोळ विक्रेते. कसले विक्रेते आपण? हो, आपण कसले विक्रेते? सगळे किरकोळ विक्रेते. तुम्ही कसले? हा किरकोळ आहेत ना. कैलास भाऊ कसले? मार्केट जरी गाजलं असलं तरी कसले किरकोळ आहे. पंढरीनाथ भाऊ किरकोळ आहेत ना. आपण किरकोळ आहेत. मी असेल किरकोळ आहे, बरोबर आहे का नाही? आम्ही किरकोळ, ही पटवाजे कसले बी वाजे किरकोळ आहेत. हा चला, हाय किरकोळ आहेत. ओमकार बाबी किरकोळ आहेत. चला, हा काय म्हणणे? असला पटाडे, कसला पटाडे? किरकोळ पटाडे. हा काय पटाडे काय बोरखडे काय नाही, तसली किरकोळ आहेत ही सगळे. ही कसले आहेत? बोला की. किरकोळ आहेत. किरकोळ ही सगळी किरकोळ विक्रेते शास्त्रीजी. मी किरकोळ विक्रेता. आमचं कसे, आम्हाला 2-4 होलसेल दुकान आहेत. त्यातलं आमचं पहिलं होलसेलचं दुकान आहे ती म्हणजे आळंदीला. ऐकायला लागलात का? आळंदीला. दुसरं होलसेल आहे देहूला. आणि तिसरं आपल्या भागातलं होलसेल दुकान आहे ती म्हणजे पैठणला. ही तिथली येतं, ही लक्षात ठेवा. ही किरकोळच आहेत पण तिथं राहते, ती होलसेलच्या शेजारी राहते. तर लक्षात यायला लागलंय का नाही? हा, हे 3 होलसेल. मग माणूस कुठला बी असू, ह्या तिघाचा माल घेतल्याशिवाय त्याचा धंदा चलत. कळायला लागलं नाही? मी आळंदीला राह, कुठं बी राहा, माल तिथलाच ही ध्यानात ठेवायचं. कळायला लागलंय का? हा. आणि मग आम्हाला बी कसं आहे, आमच्या तिथं पद्धत आहे आळंदीची. आमच्या आळंदीच्या दुकानाची पद्धत आहे 4 वर्ष राहावं लागते तिथं. किती वर्ष? 4. होय विश्वंभर महाराज, किती वर्ष? 4 वर्षात माणूस बऱ्यापैकी पुढ्या बांधायचं शिकत आहे. 4 वर्षात जजमेंट येऊन जाते, त्याला काय अडचण नाही. हा. आणि जर बा मालच कमी पडू नये असं वाटत असलं तर काशी करावं लागते त्याला. लक्षात यायला लागलं का नाही? हां, माल मग व्यवस्थित राहते त्याच्याजवळ, माल कमीच पडत नाही. पुन्हा भंडाऱ्यावर 1-2 तिथं 2-3 वर्ष राहिलं, चातुर्मासी ती केलं की त्याला काय कमी पडत नाही, माल कमी पडत नाही. मग कसं आहे, ही होलसेल आहेत आपली. आळंदी, देहू, पैठण ही मुख्य होलसेलच्या बाजारपेठ आहेत आमच्या मुख्य. तिथं 4 वर्ष राहायचं. तिथं बघायचा, अंदाज घ्यायचा, कसे पुढ्या बांधतात, कसं काय कसं नाही. आणि मग गावाकडे यायचं, टपरी टाकून विकायचं. पण ज्या वेळेला आम्ही गावाकडे निघालो त्यावेळेला आम्हाला बी होलसेलवाल्यांनी जाहीर केलेलं आहे, तुमच्याच होलसेल दुकानदारानं सांगितलंय आम्हाला, काय कंगालाला माल द्यायचा नाही. क्रोधिया विश्वासी महाराजांनी जाहीर केले, काय तसल्या नमुन्याला बी माल द्यायचा नाही. आणि आपण पुढे निघून गेल्यावर महाग आपली कुचानिंदी करीत असेल तर असल्याला बी माल द्यायचा नाही. कंगालाला माल द्यायचा नाही, अजिबात द्यायचं नाही. कारण ही माल चिल्लर नाही ना. जी लोकाला द्यायचंय तो माल कसला माल आहे? वैष्णवाचा माल करा, वस्तु
माल असल्यामुळं तिथून जाहीर आदेश आलेला आहे, कंगालाला द्यायचा नाही. आता ऐका, माझ्याकडे लक्ष द्या सगळे, म्हणजे लक्षात येऊन जाय. धंद्यात पहिली गोष्ट इमानदारी. पहिली गोष्ट काय सांगितली अण्णा, काय सांगितली? इमानदारी. आणि इमानदारी बरोबर भांडवल. काय सांगितलं? भांडवल. आता नीट ऐका, बऱ्याच जणांकडे भांडवल भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण ते येड्या जातीला त्याची गुंतवणूक जमत नाही. कळायला लागले? चांगले भजने कुक्कुटपालन टाकणार म्हणजे गुंतवणुकीचा मेळ. आमच्या इथं टाकलंय म्हणा, म्हणजे हा कुक्कुटपालन म्हणा. पण बोलते त्यांना विचारा, उलट बोलून कसं जमते काही बी. चांगले काय आहे का? अहो, अशा ठिकाणी भांडवल गुंतवायचं की तिथून आपला काय झाला पाहिजे? फायदा झाला पाहिजे. फायदा होईल तिथं पैसा गुंतविला तर त्याला किंमत आहे ना. नाही तर जिथं नाही तिथं पैसा गुंतवून काही उपयोग आहे का त्याचा? सांगा. त्याच्यातून फायदाच होत नसेल तर तिथं पैसे गुंतवायचे नाहीत. त्या भांडवलाची गुंतवणूक जमली पाहिजे. काय जमली पाहिजे माऊली? गुंतवणूक जमली पाहिजे. आता थोडं लक्ष द्या, आपण जाणकार आहेत, वेगळं सांगायची गरजच नाही, आपण सगळे हुशार आहेत. व्यवहारातलं भांडवल म्हणजे पैसा आहे. व्यवहारातलं भांडवल काय आहे? कारण त्या पैशाशिवाय पान हलत नाही. बोलण्यापुरतं ठीक आहे, पैसे काय संघ न्यायचेत का, कुणी काय बांधून नेलेत का, रावणाचं संघ, ही बोलायलाच बरं वाटते 2 तास. पैसा नसल्यावर कळतंय पैसे नसल्यावर काय होते. हा, कळायला लागले का नाही? कबीरदाजी कह रहे हैं कि बाबू भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, आवाज भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब भाई अपना साथी नहीं कोई, जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे. धन्यवाद वाह
आले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. महाराज म्हणतात कि पैसा है तोपर्यंत माणसं नीट बोलतात. पैसा तेरे 3 नाम परसू परशा परशुराम. अपने बराबर का है तो परसू, अपने नीचे है तो परशा, अपने ऊपर है तो परशुराम. हे किसके नाम है? ये तो पैसों के नाम है. त्याच्यामुळं महत्वाचा पैसा आहे. काय महत्वाचा आहे? पैसा महत्वाचा आहे. व्यवहार म्हटलं की पैसा महत्वाचा आहे. पैसा नसल्यावर बायको नीट बोलत नाही. हा चल काय होतं? हा काय बोलून जमते का? नाथ महाराज बोलून गेले. त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाटी. आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उटी फडफडूनी. हा आणि पैसा असल्यावर होय, पैसा असल्यावर सदा शृंगार भूषणी आणि कांतालवे बहुमाने. मानानं बायको सुद्धा लावून नमस्कार करते, पण त्यासाठी काय लागतोय? काय? पैसा लागतो. पैसा पैसा नसले कोणी नीट बोलत नाही. व्यवहार पैसा ही भांडवल आहे. आणि परमार्थ म्हटलं की परमार्थातलं मुख्य भांडवल आहे, त्याचं नाव आहे विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. महाराज बोलून गेले की व्यवहारातलं भांडवल पैसा. व्यवहारातलं भांडवल काय? पैसा. आणि परमार्थातलं मुख्य भांडवल आहे, त्याचं नाव आहे विश्वास. त्याचं नाव काय आहे? विश्वास. मग आपला मुद्दा आहे की भांडवल सगळ्याकडे, पण त्याची गुंतवणूक जमत नाही. बऱ्याच लोकांना ही जमत नाही. अशा धंद्यात गुंतवायचं, तिथून फायदा झाला पाहिजे. तुकोबराय म्हणतात आमच्याकडे भांडवल आहे विश्वासाचं. विश्वासित करी विश्वासित मालकावर सत्ता गाजवित आहे ती, पण त्याच्यावर काय लागतो? विश्वास. धन्य विश्वासाची जाती. ज्ञानोबराय म्हणतात तेथे देवाची वसती. विश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? परमार्थात तरी विश्वासाला किंमत आहे. कशाला किंमत आहे? कारण आपलं भांडवलच काय? विश्वास. आपलं मुख्य भांडवल काय सांगितले? विश्वास. मग हे विश्वास नावाचं भांडवल आम्ही कोणत्या धंद्यात गुंतविलं? संताची पायी
जोरदार टाळी. विश्वासाचं जी भांडवल आहे आमच्याकडं ते आम्ही कुठं ठेवलं? महाराज म्हणतात आम्ही एका ठिकाणी ठेवलं, पायी. आणि हा माझा विश्वास. आम्ही संतांच्या पायावर आमचा काय ठेवला? विश्वास. नाही तरी जगात विश्वास ठेवायसारखं काही राहिलंय का? काहीच राहिलं नाही. आणि आपलं सरास कशावर चाललंय? विश्वास. आता हे एवढे बी इथं कीर्तनकार आहेत, गायक वादक आहेत. आता हे कुठवर 10 राज्यात फिरणारे सगळे कथा करणारे कीर्तन करणारे माणसं आहेत. कशावर जातो आपण सांगा बरं? विश्वासावर जातोत ना. कशावर जातो? विश्वासावर. आता कुणी किती लांब लांब कीर्तन करतो आपण? विश्वासावर. काय माहित असतं का आपल्याला? काही होय शास्त्रीची काही माहित असतं का? आता तुम्ही कोकणात गेलतात काल परवा, मी पत्रिका बघ, काही माहिती का तिकडलं काही आपल्याला? कोणी फोन केला, हॅलो हा साठे महाराज आहे का? हो. ती तारीख? हो हो रे, आम्ही इकडून कोकणातून बोल. बरं बरं ठीक आहे. आणि लिहून घ्यायचं गाव आमचं, तुम्हाला पाकिट? हो काय नाही. मग आकडा लिहायचा. आकडा म्हणजे नंबर, फोन नंबरचे आकडे लिहून घ्यायचे. तिथं खाली लागतेत ना, शेव कोणाकोणाच करावा. फोन नंबरचा आकडा लिहून घ्यायचा आणि त्याच्यावरच मग जायचं का नाही जायचं. 1000 किलोमीटर जातोत का नाही आपण? बोला. जा. सकाळी 9ला आले ते बघा. बरोबर आहे का नाही? कशावर गेले ते एवढ्या लांब? विश्वासावर ना. काय ओळख पाळख नसते आपली तिकडं? असते का सांगा? त्यांनी सकाळी फोन करायचा. मग एखाद्या वेळेला समजा आपण एखाद्या गावात आपली ओळख, समजा रामगावात आपली कुणाचीच ओळख नाही, आणि तारीख घेतली. आमचं सगळं झालं. फोन केला. हां आम्ही रामगावून बोलतो. बोला. बरोबर. तारीख हां घेतली. सकाळी 8ला फोन. लवकर नाही का? हो. 7ला फोन. आले का? हो. 8ला फोन. हो आता 15 मिनिटात पोहोचतो. 8:30ला इथं पोहोचायला. आणि विचारलं इथं सप्ताह? म्हणले नाही आमचा उन्हाळ्यात असते. म्हणले हे फलाना माणूस इथं नाही. असला माणूसच आमच्या गावातच नाही म्हणले. असला कोणी माणूस आहे. ही नंबर आमच्या इथला नाही. काय शिमगा करावं का शिलांगण करावं? काय करावं सांगा? नाही नाही कसला बी महाराज मी म्हणणार असला ते करतो. काय हां काय करतो शास्त्रीजी सांगा बरं? काहीच करू शकत नाही. मग गपचिप निघावं लागेल. मी एखाद्यानं बोलिलं बी इथं आलं, कीर्तन झालं, पैसे वगैरे ठरवले, पाकिट दिलं 1100 रुपये. मी म्हणलं हे 1100 तर कमी नाही आपलं ठरलं. हा बरोबर आहे महाराज ठरलं होतं, पण पटीत जमली नाही यंदा. नाही पण मला पैसे लागते, मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. आमच्याच्यानं देणंच होत नाही. काय करतो? लाख रुपये बी घेणार असला तरी करतो काय? बोला. काय करतो सांगा ना? आडमुठ्या भेटलो काय करतो? प्रल्हाद महाराज बोला. नाही होय अण्णा काय आमच्याच्यानं देणंच होत नाही. काय करतो महाराज? कसला बी काय करतो सांगा ना? नाही मी पैसे घेतल्याशिवाय तुमच्या गावातून जाणार नाही. बरोबर. मंदिरात झोपा, आम्हाला काम येतं. काय करतो सांगा? नाही मी तुमच्या गावाला पुन्हा येणार नाही. अरे आम्हाला तुला बोलवायचं नाही पुन्हा, कशाला येतो? नाही मी तुमची इज्जत घालीन. आम्हाला पहिल्याच इज्जती नाही. आमची कुठं असला आडमुठ भेटले काय करता? काय करतो महाराज? बोला. चला आता काय करतो का महाराज? काहीच नाही. ही जी सरास चाललंय ती कशावर चाललंय? विश्वासावर चाललंय. लक्षात तुमच्या? विश्वासावर चाललंय. आणि आम्ही आमचा विश्वास झाला आता 10 मिनिटात. आमचा विश्वास आम्ही संतांच्या पायावर ठेवला. कारण दुकान तसलंय. दुकान नंबर 1 आहे ना. घाताला दुकान देती आली अशी दाना संत. संपलं की रे येत. बरोबर आहे का नाही? देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्याची सिस्टीम कशी? ही टिपण संघ बसवित होता आम्ही. लक्षात यायला लागलंय का नाही? त्याच्यामुळं थोडक्यात नाथ महाराज म्हणतात घातला दुकान पैसा आहे वान, पडिये पैसा आहे वान, पडिये पैसा आहे दुकान आणि पडिये तैसा आहे वान. कसलं बिन काय बी मिळतंय संत सज्जने म्हणजे जया पाहिजे आहे.
तेव्हा संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाचसाठी कोणी तयाकडे न पाहे रे. लक्ष झालं का? काय दुकानात कमी काय बी मिळतंय, चला दुकानात. हा आणि तुम्ही म्हणता पैसे देतो मोला विश्वास लागतो. एका जनार्दनी मांडिले दुकान आणि देतो मोलाविन सर्व वस्तू. मनवा खेती करो खेती करो जोरदार टाळी. नाम की खेती करो हरि नाम की, पैसा न लागे रुपया न लागे. इकडे बी तसंच आहे, इथं जवळच ना लागे कवडी दमडी. लक्षात आलं का नाही? कळायला लागलंय का नाही? लक्षात ठेवा, मुद्दा एवढाच आहे आपला की कशाची गरज लागत नाही, फक्त विश्वास लागतो. काय लागतो? काय लागतो? परमार्थात विश्वासाला किंमत आहे. मग तिथे काही नसलं तरी चालेल. आता बघा इकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात एका जनार्दनी मांडिले दुकान. इथून सुरू झालं आपलं, बरोबर आहे. आणि देतो मोलावीन सर्व वस्तू. इकडे बघा, सगळं फुकट मिळतंय तिथं, काही अडचण नाही, फक्त तिथं विश्वास लागतो. काय लागतो? विश्वास. बरं आम्ही विश्वास त्या धंद्यात गुंतविला म्हणजे ती धंदा बी चिल्लर नाही ना, दुकान बी तसलंच वजनदार आहे ना. काय मिळत नाही आमच्या दुकानात? काय बी मिळतंय. चला हा काय तुमच्या दुकानाने काय सांगा? काय काही नाही दुकानात. काल मी मुंग्या मारायचं औषध आणलं, त्या औषधालाच मुंग्या होऊन बसल्यात. काय करायचं? काय दुकानाला जाळायचं का? आमच्या दुकानाची सिस्टीम सांगतो, एक दुकान सांगतो तुम्हाला. आता सांगतो म्हणजे असं बोलून सांगतो, बरोबर आहे का? हा असं आमच्या आळंदीचं दुकान आहे, होलसेल नंबर 1चं. हे आळंदीला राहतील, त्यांना विचारा. आळंदीच्या दुकानात असलं औषध येतात, तिथं जर बाई आली तर जाताना गडी होऊन जाते. दिही निमिष कुणाकडे बोला आता, आहे का तुमच्या गावात असलं औषध?
तुमच्या तांड्यावर आहे काय असलं औषध? काय नवनाथ बुवा मोपरीला असलं औषध आहे काय? काय असलं औषध कैलास महाराज तुमच्याकडे आहे का? कसले बी औषध आहे त्यांच्याकडे, पण असलं आहे का? असलं नाही. चला काय म्हणणं, असलं औषधच नाही जगात कुठं. फक्त आळंदीच्या दुकानात असलं औषध मिळते. बाई पाया पडायला आली तर शब्द तर माऊलीचा शब्द आहे, टाळून जमणार नाही. म्हणून तुम्ही अच्युत आत्मनिर्धारीन देव तुमचा आज्ञाधारी. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. माऊलीचा शब्द पडू दिला नाही आणि बाईचा गडी झाला. झाला का नाही झाला? बोला. आमच्या आळंदीच्या दुकानात भिंत चलती, आमच्या आळंदीच्या दुकानात रेडा बोलवतो आणि आमच्या आळंदीच्या दुकानातले औषधं असलेत. मेलेले माणसं जिवंत करण्याचं औषध आळंदीच्या दुकानाला भेटते. मेले माणूस जिते उठ. अजून लय प्रॉडक्ट आहेत आमच्याकडे, पण हे सांगायला वेळ नाही. एवढी 2-3 मुचकी सांगितली तुम्हाला. लक्ष द्यायला लागले का? देहूच्या दुकानाला जर दिला, देहूच्या कुठल्या देहूच्या, इथं तुम्हाला गाय दूध काढू द्यायला लागली का? गाय येल शरद पूजिले नंदीच काढिले नंदीच असला औषध आहे की तिथं बैल दूध देतो. चला, आणि ते बी दगडाचा बैल. कसला कसला? येलेश्वरा ते पूजिले आणि दूध नंदीचे काढिले. गाढवाचे घोडे करण्याचं औषध आहे. गाढवाचे घोडे आणि आम्ही करू दृष्टी पुढे. अलग लक्षात. तुम्हाला हायस्ट पॉवर सांगतो. आता औषधच नाही, पुन्हा दुसरं असलं सांगतो. तुमचं पैठणचं सांगतो. जी होईल ती होईल. आता दुसरं सांगण्यापेक्षा होय, आपल्याला जवळ कुठलं दुकान आहे होलसेल? इथं पैठण होलसेल दुकान आहे. आता जिथं उजडन तिथं उजडन तिथलं सांगतो म्हणजे असं कीर्तनातून सांगतो तुम्हाला. तर बघा कसं आहे. अहो शास्त्रीजीला माहिती असेल, जगातला देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? देशातला कोणाला माहिती का? मला काही माहित नाही. देशातला श्रीमंत माणूस कोण आहे? वा, हे टाटा बिर्ला अंबानी ह्याच्यापैकी काय कोण आहे नेमका? माहिती का मामा तुम्हाला? कोण काय? मला काही माहित नाही. मग खरंच विचारलं, माहिती का? अंबानी का अदानी? अदानी का? बरं अंबानी तर अंबानी घ्या, काय करायचं आपल्याला? बरं अंबानी जगातला देशातला श्रीमंत माणूस आहे. कुठला श्रीमंत? देशातला. जगातला तर माहित नसेल कोण श्रीमंत आहे ते, बरोबर आहे का नाही? पण देशातला श्रीमंत माणूस म्हणजे सगळ्यात मोठा माणूस कोण? अदानी अंबानी, बरोबर. बर, ह्या भारत देशावर देशाचा राजा कोण? आता एवढे महाराज आहेत ना, तुम्हाला मेळ लागा नाही गेला का? या देशाचा राजा कोण? हे मोदी बी दे. मोदी नौकर आहे. मोदी सगळ्यांनी मिळून कामाला ठेवलेला गडी आहे. प्रधान आहे तो. हा बाकीचे बी प्रधान आणि हा बी प्रधानच ना. या देशाचा राजा द्रौपदी मुर्मू आहे. राष्ट्रपती या देशाचा राजा असतो, हे लक्षात ठेवा. तिनं जर सांगितलं लोकसभा बरखास्त, 1 मिनिटात बरखास्त. हा त्याच्यामुळं नीट आहे का? बाया माणसानी पुरी सुरूनी दिसण्या बिसण्याव काही नसतंय. हा दिसण्याव काही नसतंय. कुठल्याच अंगानं बाई दिसाय नीट नाही, पण देशावर सत्ता आहे तिची, ही लक्षात ठेवायची. कळायला लागलंय का नाही? सौंदर्य बिंदर्य काय नसतं. मी असं मी तर काय नसतंय. तसं हसन हसन माझे असले कपडे तस कसले बी असले उपयोग नाही त्याचा. देशाच्या आता ते देशाचा राजा असणारी मुर्मू आहे.
आणि देशात त्या घरी अंतत चोपदारी करीत असे जगाचा मालक त्यांच्या दारात चोपदारकीचं काम करतो. असली संत आहेत महाराज. म्हणून असल्या धंद्यात आम्ही आमचं भांडवल गुंतविलं. संताची पायी हा माझा विश्वास. इकडे बघा आता झालं. सर्व भावे दास झालो त्यांचा. एका मिनिटात संपन्न सगळं. आता माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. फक्त तुम्ही माझ्याकडे बघा. मी जेव्हा संपवतो संपितो तुम्ही माझ्याकडे बघा. लक्ष द्या. कसं असतंय धंद्यात. पहिली गोष्ट इमानदारी बरोबर. दुसरी गोष्ट भांडवल. तिसरी गोष्ट त्या भांडवलाची गुंतवणूक. आणि चौथी गोष्ट महत्वाची अशी आहे. चौथी गोष्ट अशी बोल नका रे शांत बसा. चौथी गोष्ट महत्वाची अशी आहे धंद्यात की स्वतः झोकून दिलं तरच धंदा होतो. स्वतः झोकून दे. सांगा वांग्यो बऱ्याच जणांनी बायकोला बरं वाटावं म्हणून मेहना आणून गल्यावर बसविल्या. दुपारा खोटा उपटाला त्यांचा. हा काय म्हणणं तुमचं. चला दुपारा वाट लागलेली. हा मिवणीला बरं वाटा म्हणून साडू आणला. काही नाही महाराज वाट लागून गेली दुकानाची. सांगा वांगी धंदे होत नसते. स्वतः जर झोकून दिलं तरच त्याचा धंदा होतो. दुसऱ्याचं काय. आम्ही एका दुकानात गेलो कपडे घ्यायला. कपडे घ्या दुकानात नवरदेव संगत होता. म्हणलं शेठजी कपडे दाखवा. हा आपला मेहून आहे म्हणले कपडे दाखवून तुम्हाला. आणि त्याने आवाज दिले ए गणू इकडे. महाराज जवळचे त्यांना कपडे दाखव. आणि ते गेला मला दाखविलं. म्हणला महाराज आपल्या मेहुण्याचं दाजीचं दुकान आहे. म्हणलं ठीक आहे कपडे दाखवा. दाखविलं त्यानं. हे घ्या 2000 रुपये मीटर. नवरदेव म्हणला 5 नाही. 5000 अजिबात नाही. म्हणला ह्या काही 7000 रुपये मीटर. नवरदेव म्हणला 5 नाही. गणूनं सरळ सांगितलं की ह्याच्यापेक्षा भारी आमच्या दुकानात औषध. होय गुरुजी ह्याच्यापेक्षा भारी आमच्या दुकानात औषध कपडा नाही. म्हणले का नाही. कपडाच नाही ह्याच्यापेक्षा भारी म्हणून. ते म्हणले नवरदेव म्हणला चला दुसऱ्या दुकानात. नवरदेवाला काय घेणं देणं. चला दुसऱ्या दुकानात. मग ती दुकानदाराला विचारलं म्हणलं काय पैसे काय झालं कपडे. म्हणले हे का महाराज कसं आहे ह्याच्यापेक्षा भारी आमच्या दुकानात नाही म्हणलं. त्यानं हाताला धरलं वरी नेलं आणि सांगितलं गणू ती परवा सुरतून आलेला तागा काढ. कुठून आलेला. सुरतून आलेला. काढला आणि दिला. म्हणलं काय 300 रुपये मीटरचे. म्हणले येड्या जातीला कळत नव्हतं काय करावं. दिलं का नाही त्यानं. म्हणजे याचा अर्थ स्वतः जर धंद्यात झोकून दिलं तरच त्याचा धंदा होतो. नाही तर दुसऱ्याचा धंदा होत नाही. महाराज म्हणतात आम्ही झोकून दिलं. सर्व भावे दास झालो त्यांचा. आम्ही सर्व भावनेनं झोकून दिलं. का दिलं.
बसा 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 खाली बसा सर्वजण मधली चाल होणार आहे बसा नाही होणार ना सांगा चाल सांगा हॅलो मधल्या चालीचे गायक श्री हरिभक्त बरोबर महाराष्ट्राचे गान कोकिळा आदरणीय ओंकारजी महाराज जगताप त्यांना साथ करतील महाराष्ट्राचे दुसरे गान कोकिळा आदरणीय कैलासजी महाराज पवार सगळ्यांनी शांत बसा शांतता ठेवा सर्वांनी हरी 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 एक मिनिट सगळ्यांचे मनापासून अतिशय म्हणजे माझे शब्दच नाहीये एवढे मी ऋण तुमचे विसरू शकत नाही आपण एवढं महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व मान्यवर आलात मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो थोडा वेळ द्या आनंद खूप छान आहे चाल होणार आहे चालही ऐका पण तत्पूर्वी ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये क्रांती केली अशी असणारे सगळ्यांचेच पाटील जरांगे पाटील तसं ते फार मोठा सोहळा होता पण तरी सुद्धा शब्दाला ज्याला म्हणतो ना आपण जागणारी माणसं तर सोहळ्याला फक्त असा हात देऊन आले नाहीतर फार मोठी मिरवणूक होती आणि पुन्हा इथं आले मी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण सन्मान करूया वेळ एकदा जोरात टाळ्या वाजवा पाटील म्हटलं मी सगळं संपेपर्यंत थांबेल वा 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 आता काही नाही आता सगळे बसा बरं साहेब तुम्ही बसा आता पाटील आहे तिथे बसा तुम्ही आता न्या. आता आम्ही आहेत तुम्ही थांबा थोड्या वेळ आता काही नाही आता आम्ही असलो तुमची काही गरज नाही बसा सत्कार शेवटी करूया ओंकार महाराज आणि कैलास महाराज संतांचे पाय. एक सुरत चारी चारी हेलो संताची हा माझा विश्वास संताची हा माझा विश्वास दास झालो त्याचा सर्व भावे दास सर्व भावे सर्व भावे दास सर्व सर्व सर्व
भावे दास झालो सर्व भावे
ऐका ऐका बोलू नका जेने तुम्हाला आवाज
तेची माझे हित करीत जेने हा गोपाळ कृपा करी. संतच एकमेव या जगामध्ये असे की ते आपलं हित करू शकतात. म्हणून जेने हा गोपाळ कृपा करी. देवानं कृपा करावी असं वाटत असेल तर संताच्या पायावर विश्वास ठेवणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल. आणि जर एखाद्या वेळेला सर्व भावनेनं आम्ही संतांचे दास झालो, जर एखाद्या वेळेला काही आमच्या जीवनात कमी जास्त झालं तर आम्ही थकलो भागलो तर संत आम्हाला कडेवर घेतात. भागलिया मज वाहतील कडे त्यांची आने जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलिले ते. तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. आपल्या या खुर्द रामगाव गावच्या गावामध्ये आपल्या गावातील हरिभक्तीपरायण किशोर महाराज दिवटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि रती महारथी सर्व मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत. स्वतः पाटीलही या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हणून आपण सर्वांच्या वतीने कीर्तनाच्या वतीने त्यांचं टाळी वाजवून मी स्वागत करतो की आपण या सेवेसाठी आवर्जून उपस्थित आहात. नाहीतरी पाटलाचं वारकरी संप्रदायावर नितांत प्रेमच आहे. लक्षात आलं का नाही? म्हणून या ठिकाणी स्वतः ते उपस्थित आहेत. आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपले कीर्तन म्हणजे हे निमित्ताला होतं, कुणीतरी उभा राहून बोलण्यापुरतं नाही. तर ही सगळी कीर्तनकार मंडळी आहेत. आवर्जून किशोर महाराजांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या वाणीला विराम. चाल होईल नंतर. चाल नाही झाली चाल म्हणायचं तर मग शेफ आणि नंतर काय पुढचं नियोजन आहे ते पांडुरंग महाराज सतीश महाराज सांगतील. ज्ञानेश्वर पुरे वेडे वाकोडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार तुला. जय जय रामकृष्ण हरी. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा. धन्यवाद.